बलकलावा काढ, रक्त येते बघ. बलकलावा काढ, रक्त येते. बलकलावा काढ. हेल्मेट नाही घातलं होतं? घातलं होतं ना हेल्मेट. पडलं कुठं पडलं काय नाही. हे बघ इथे आहे बघ. लागलं इथे. बघ हे बघा. त्यांचं टर्न आहे ना आता कुठपर्यंत आला तो बघा. इथे एवढी हवा आहे ना की मी बाईक चालू पण नाही शकत आहे, कारण चालवली ना तर ती राईट साईडला जाते. एवढी हवा आहे. हँडलच हात नाही आहे सरळ, डायरेक्ट राईट साईडला जाते. सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करते तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग्स. सो 2 महिन्यानंतर आज फायनली मी एका राईडवर निघतोय. गेली 2 महिने मी कोणतीच राईड नाही केली. आज दिनांक 11 जुलै 2026 आणि आज आहे शनिवार. आता वाजले सकाळचे 6. ही अशी राईड आहे की जिचं डेस्टिनेशन वगैरे काहीच डिसाईड नाही आहे. ऑन द वे ठरवणार कुठे जायचं आहे, कोणत्या रूटवर जायचं आहे ते सगळं. सो आता इथून निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी मोटो व्लॉग सेटअपमध्ये भेटतो. ओम गणपती नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ओम साईराम साईबाबा की जय. रवळनाथ देवा काळजी घे, प्रवास सुखाचा होऊन दे. चला राईडला सुरुवात करूया. आता मी आहे मुंबई नाशिक हायवेवर आणि तुम्ही बघू शकता किती ट्रक्स आहेत, कंटेनर्स, लॉरी खूप प्रमाणात आहे. मगाचपासून 20 ते 25 मिनटं मी फक्त ट्रॅफिकमध्ये होतो. आता कुठे हायवे ओपन झाला आहे आणि आजच्या राईडसाठी मी हा मुंबई नाशिक हायवे निवडला आहे. बाकीच्या ठिकाणी जाणार असतो मुंबई गोवा हायवे किंवा मुंबई पुणे हायवे, पण हा रूट निवडला मुंबई नाशिक हायवे, कारण हा एकदम सेफ रोड आहे. सो इथे काही भीतीचं कारण नाही आहे आणि बाकीच्या ठिकाणी कसं दरड कोसळणे वगैरे, सगळे घाट रस्ते वगैरे सगळं बंद आहे. तो त्यामुळे मी मुंबई नाशिक हायवे निवडला. हे सगळं माझं ऑन द वेच ठरलं आहे. आधी काही डिसाइडेड नव्हतं की कुठे जायचं आहे, काय डेस्टिनेशन वगैरे. अजूनपर्यंत डेस्टिनेशन काहीच फिक्स नाही आहे. जिथपर्यंत प्रवास चालू राहतो आहे तिथपर्यंत करणार आहे. म्हणजे माझ्या मते तरी मी इगतपुरीला थांबेन आणि तिकडचं एक्सप्लोअर करेन, कारण इगतपुरीमध्ये एक्सप्लोअर करण्यासारखं खूप काही आहे. ऑलरेडी मी खूप ठिकाणी गेलो आहे इगतपुरीमध्ये, पण अजून कोणते ठिकाण राहिले असतील तर ते आपण एक्सप्लोअर करूया आजच्या राईडमध्ये. आणि खूप छान मस्त अशी ही राईड होणार आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे. जो काही 5-6 दिवसाचा जो पाऊस पडला आहे एकदम मजबूत पडला आहे पाऊस. सो त्या पावसामध्ये सगळं हिरवगार झालं आहे. मगाशीच अर्ली मॉर्निंग एक ॲक्सिडेंट बघितलं. खरंच खूप भयानक ॲक्सिडेंट होतं ते. 2 व्हीलरवरून 2 मुलं राईड करत होते. रॉयल एनफिल्डची हंटर होती, हंटर 350, त्यावरून राईड करत होते आणि त्यांचा काहीतरी त्यांची खड्ड्यामधून गाडी गेली आणि बॅलेन्स हे झाला, ताबा सुटला त्यांचा गाडीवरून आणि दोघंही खाली पडले. ॲक्सिडेंट झाला. बलकलावा काढ, रक्त येते बघ. बलकलावा काढ, रक्त येते. बलकलावा काढ. हेल्मेट नाही घातलं होतं? घातलं होतं ना हेल्मेट. पडलं कुठं पडलं काय नाही. हे बघ इथे आहे बघ. लागलं इथे. सकाळी असं काहीतरी बघायला मिळालं ना की कसं तरी वाटतं. ॲक्च्युली असं नाही व्हायला पाहिजे होतं, पण काय वेळ असते ती.
आजच्या राईडमध्ये मी सनराईज बघितलंच नाही आहे, कारण सकाळपासून सूर्य त्या ढगांमध्ये लपला आहे बस. हो, त्यामुळे आजच्या राईडमध्ये मला या सुंदर असं सनराईज बघायला मिळालंच नाही आहे. पण वातावरण एक नंबर आहे, खरंच सांगतो, एक नंबर वातावरण आहे. ना पाऊस आहे ना ऊन आहे. तुम्ही बघू शकता समोर पूर्ण काळे काळे ढग आहेत समोर. मस्त क्लायमेट आहे. असंच क्लायमेट राहिलं पाहिजे, खरंच सांगतोय. तसं मी वॉटरप्रूफ सगळं केलेलं आहे. माझा जो कॅमेरा आहे तो वॉटरप्रूफ केलेला आहे. माझ्यासाठी मी विंड सीटर कॅरी केलं आहे. सो पाऊस जरी आला तरी काळजी करायची गरज नाही आहे. 2 महिन्यानंतर राईड करण्याची जी मजा आहे ना ती कशातच नाही आहे, खरंच सांगतो. जी एक्साइटमेंट असते एक नंबर. जेव्हा तुम्ही राईड करता ना तेव्हा तुम्ही काही ना काहीतरी शिकता, अनुभव घेता त्यातून, की सोलो जेव्हा असता तेव्हा काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, ते आपण कसे सॉल्व करतो एकट्याने. जेव्हा ग्रुप असतो तेव्हा ग्रुपचा एक सपोर्ट असतो आपल्याला, ते सर्व समजून येतं त्या राईडमध्ये, ग्रुप राईडमध्ये आणि सोलो राईडमध्ये. सो प्रत्येकाने कधी ना कधीतरी सोलो राईड ही केलीच पाहिजे आणि कधी ना कधीतरी ग्रुप राईड ही केलीच पाहिजे. मला असं वाटतं आहे की मला पुढे जाऊन पाऊस मिळणार, कारण तुम्ही बघा ना तिकडे पूर्ण क्लिअर आहे आणि इकडे पूर्ण काळे काळे ढग आलेत. सो पुढे जाऊन पाऊस मिळण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही मोठ्या गाडीला जेव्हा ओव्हरटेक करता ना तेव्हा कधी पण लक्षात ठेवा राईट साईडनेच ओव्हरटेक करायचं. कारण मोठ्या गाडीचा जो ड्रायव्हर असतो ना तो वन साईड असतो, म्हणजे राईट साईडला असतो. तर त्याला स्पष्ट दिसावा आपली गाडी, म्हणजे आपली गाडी ही छोटी आहे, बाईक स्कूटर वगैरे छोटी आहे. तर त्यामुळे त्याला दिसणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे जेव्हा पण तुम्ही ओव्हरटेक कराल मोठ्या गाडीला, कोणती पण मोठी गाडी असून दे, ट्रक असून दे, टेम्पो असून दे, कोणतीही गाडी असून दे, आणि जेव्हा पण तुम्ही मोठ्या गाडीला जेव्हा ओव्हरटेक करता ना तेव्हा राईट साईडनेच ओव्हरटेक करा, जेणेकरून सेफली ओव्हरटेक करू शकाल. तर आता माझं ठरलं आहे की विही गाव आहे ना तिकडे जायचं. तिकडून फक्त बघून यायचं आहे अशोका वॉटरफॉल, आणि पुढे एक ते मंदिर आहे, शिव मंदिर आहे. मंदिरात नाही जाणार आहे, पण वरून मी तो विही गावचा जो ब्रिज आहे ना तिथे जाणार आहे. त्याच्या पुढचं आपण डिसाईड करूया की कुठे जायचं आहे ते. आधी सध्या तरी हे 2 स्पॉट बघून येऊया फक्त. फायनली कसारा घाटाजवळ आपण आता पोचलो आहे. आणि तुम्ही समोरचं व्ह्यू तर बघा, ते समोरचे जे ढग आहेत ना ते पूर्ण डोंगराला टच झालेत. एक नंबर व्ह्यू आहे ते, एक नंबर. खरंच वरती पाऊस असणार, नक्की असणार 100%. बरं झालं मी विंड सीटर वेअर केलं आता, कारण मागाशी थोडंफार रिमझिम पाऊस पडत होता म्हणून. बघा ना समोर, बघा तुम्ही, पूर्ण ते डोंगर आहेत ना ढगाला टच झालेत. आणि डोंगराचा जो वरचा भाग आहे, वरचं जे टोक आहे ते दिसतच नाही आहे. बघ, हे बघा त्यांचं टर्न आहे ना आता कुठपर्यंत आला तो बघा. त्या लेनमध्ये होता तो, आता ह्या लेनमध्ये आला, माझ्या लेनमध्ये आला. सो मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही टर्निंगला गाडी ठेवाल ना, मग कोणतीही गाडी असून दे, 2 व्हीलर असून दे या 4 व्हीलर असून दे, तुमच्या गाडीवर तुमचा एवढा कंट्रोल पाहिजे ना की तुमची गाडी दुसऱ्या लेनमध्ये नाही गेली पाहिजे. आता मी बघा, मी जेव्हा टर्न करत होतो तेव्हा लेन केली होती गाडी, पण मी माझ्या लेनमध्येच होतो, तो माझ्या लेनमध्ये आला. सो ही चूक ड्रायव्हर आणि रायडर लोक करतात. आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे ना, तो हा लेफ्ट टर्न आहे. हे बघा, ही दरड कोसळली आहेत आय थिंक. हा लेफ्ट टर्न आपल्याला घ्यायचा आहे विही गावसाठी, आणि हा सरळ जातो वरती कसारा घाट. इथून तुम्ही जाऊ शकता अशोका वॉटरफॉलला. इथे पाठी बोर्ड आहे अशोका वॉटरफॉलमधून. पण आपण आधी बघून येऊया पाणी आहे की नाही आहे, कारण हा जो वॉटरफॉल आहे ना तो पुढे गेल्यावर थोड्याशा रस्त्यावरून दिसतो की पाणी वाहत आहे की नाही वाहत आहे ते आपण तिथून बघूया आणि नंतर मग आतमध्ये जाऊया. नाही तर आतमध्ये जाऊन फायदा नाही ना.
तो बघा, तो जो आहे तो आहे अशोका वॉटरफॉल. म्हणजे आहे, पाणी आहे. स्वतः आतमध्ये सोडतात आहेत की नाही ते माहीत नाही आहे, ते आपण बघूया जाऊन. जर सोडत असतील तर आपण एक्सप्लोअर करायला छान आहे. हा आहे अशोका धबधबा, पण सध्या तरी पर्यटकांसाठी तो बंद आहे. इथून जाण्यासाठी एंट्री आहे, प्रॉपर तुम्ही जाऊ शकता. तिथे जाण्यासाठी त्यांनी वाट बनवली आहे, पण आय थिंक तिथून दिसतो वाटतं तो थोडाफार तरी, म्हणून तिथे माणसं बघतात आहेत. आपण एकदा ट्राय करूया जाण्याचा, म्हणजे तिथून वरून दिसतं आहे का ते बघूया. अशोका वॉटरफॉलचा व्ह्यू इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. लांबूनच मी शूट केलं आहे, कारण जवळ जाण्यास मनाई आहे. त्या काकी सांगत होत्या की लास्ट इयरपासून, म्हणजे गेल्या वर्षीपासून त्यांनी ओपनच नाही केलं आहे असं बोलल्या. एक नंबर अशोका वॉटरफॉल मस्त आहे, पण त्याच्या जवळ आपल्याला जाता नाही आलं. आता इथून जर तुम्हाला व्ह्यू बघायला मिळेल ना, तो खूप छान असेल. हे बघा, हे आता पूर्ण खाली झालं आहे म्हणून, नाहीतर पूर्ण असं भरलेलं असतं त्या टोकापर्यंत. जिथपर्यंत झाडं आहेत ना तिथपर्यंत भरलेलं असतं. आता हे सध्या खाली झालं आहे. नाहीतर तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल ना, तर विही गाव म्हणून एक व्हिडिओ आहे, तिथे जाऊन बघा किती पाणी येते. आता पाणी कमी आहे, कारण पाऊसच नाही पडला ना अजूनपर्यंत. त्यामुळे मी तर या निसर्गाच्या प्रेमातच पडलो आहे खरंच. ही ग्रीनरी वगैरे बघून ना खरंच खूप छान मस्त असं ग्रीन ग्रीन झालं आहे सर्वकडे. आणि हे क्लायमेट एक नंबर ना, पाऊस आणि ऊन आहे, मस्त वाटतं एकदम. ना एकदा कसारा घाट. आता काय ना, आता पूर्ण वातावरण कसं वाईट वाईट झालं आहे. मगाशी कसे काळे काळे ढग होते आणि फॉग होतं, तसं आता नाही आहे. आता प्रॉपर पूर्ण सगळं वाईट झालं आहे. फॉग वगैरे काहीच नाही आहे ना, काळे ढग आहेत. आता गाडी फक्त लीन करायची आहे आणि घाटातली मजा घ्यायची बस. टोटल 133 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत आत्तापर्यंत. आणि आता मी आहे कसारा घाटाच्या पुढे आलो आहे. आणि आपला जो नेक्स्ट जो स्पॉट आहे तो आहे भावली डॅम. बघू चालू आहे की नाही तो. ॲक्च्युली तो पण बंद आहे म्हणून असं सांगितलं होतं, इंस्टाग्रामवर रील्स बघितली होती मी. पण आपण आता त्या रूटवर आहोत तर आपण जाऊन बघू शकतो ना, मग ते बघूया. जर चालू असेल तर आपण एक्सप्लोअर करूया, नंतर मग नेक्स्ट स्पॉट. सो आज माझ्याकडे पूर्ण दिवस आहे. तो पूर्ण दिवस मी इगतपुरीमध्ये स्पेंड करणार आहे. माझा पूर्ण दिवस मजा करायची, मजा फुल धमाल. हा आहे भावली डॅम. हा पूर्ण प्रचंड असा विशाल डॅम आहे भावली डॅम. आणि ह्याच्याच पुढे एक वॉटरफॉल आहे, तो दाखवतो तुम्हाला. त्याला पण भावली वॉटरफॉल बोलतात. पर्यटक बघू शकता तुम्ही किती प्रचंड प्रमाणात आले आहेत पर्यटक. पण एवढं पाणी नाही आहे आणि आय थिंक बंद आहे वाटतं. हां, वॉटरफॉल चालू आहे. रील्समध्ये सांगण्यात आलं होतं की वॉटरफॉल बंद आहे म्हणून, पण चालू आहे.
एवढं पाणी नाही आहे पण आहे नॉर्मल. हा बघा, आणि तिकडे पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. कडक, एक नंबर. तो बघा, इथे जरा जास्त पाणी आहे. आणि तेच पाणी मग अशी तुम्हाला दाखवलं ना, तेच खाली जात आहे पाणी. इथे बाईक पार्क केली आहे आणि समोर जात आहे. छोटा रोड आहे आणि वरून पाणी पडतंय फक्त, बस. बाकी काही नाही आहे, पण बघण्यासारखं आहे, छान आहे, म्हणून मी जातोय. सो बघू कसं वाटतंय ते. पण जाण्यासाठी रस्ता नाही आहे वाटतं, वरूनच बघावं लागेल. तर मी ट्राय करतो जाण्यासाठी, बघतो असेल तर मी नक्की तुम्हाला दाखवेन. व्ह्यू मस्त येणार आहे, एकदम छान असा. आता ऐका, एक नंबर आहे, एक नंबर. कडक. तुम्हाला दाखवतो, सिनेमॅटिक शॉट देतो तुम्हाला. समोरचा व्ह्यू बघा फक्त, कडक ना. पूर्ण तो डोंगर आहे ना, पूर्ण झाकून गेलाय. एक नंबर वाटते, एक नंबर, कडक. त्याच्यात आपल्याला जवळ जायचंय, म्हणजे आपल्याला छान असा व्ह्यू बघायला मिळेल. फोटोशूट पण करूया आपण तिथे. आय थिंक मी लास्ट टाइम थांबलो होतो, कुठेतरी थांबलो होतो, तिथेच जाऊया. आता मी आलो अशा सुंदर अशा व्ह्यू वरती. व्ह्यू तर बघा, एक नंबर, कडक. खूप छान असा व्ह्यू आहे हा. कोणी नाहीये, शांतता आहे, कोणी नाहीये. आणि वारा एवढा वाहतोय ना, तुम्ही मागे बघू शकता. एक नंबर व्ह्यू आहे. लास्ट टाइम पण मी याच ठिकाणी आलो होतो, खूप छान. आणि पण आता पण मी याच ठिकाणी आलो आहे. इथूनच मी पुढे जाणार आहे भंडारदरा रोडवरती. गोटी भंडारदरा रोड आहे हा, जिथे टच होणार त्याला, तो तिथे जातो आता. सो थोडा वेळ थांबीन इथे, फोटो वगैरे क्लिक करेन, कारण खूप छान मस्त असा व्ह्यू आहे हा. आणि इथून मग नंतर थोडं 10-15-20 मिनिटांनी निघेल. आणि अक्षरशः एवढी हवा आहे ना की मोबाईल पण हलतो आहे, एवढी हवा आहे, खरंच खूप मस्त इकडे. आणि हा व्ह्यू मी 1 वर्ष वाट बघितली. पुढचा जो स्पॉट आहे तो आहे ताकेत. ताकेतला जायचं आपल्याला. ताकेतला पवनचक्की म्हणून एक ठिकाण आहे, पवनचक्की आहे तिथे, ते ठिकाण आहे ताकेतला. सो तिथे जायचं आपल्याला, आणि तिथे जाऊन पण आपल्याला खूप छान मस्त असा व्ह्यू बघायला मिळणार आहे, तो पण आपण बघायचा आहे. आता आपल्याला जायचं आहे ताकेतला. ताकेत इथून 32 किलोमीटर्सवर आहे. आता मी आलो आहे घोटी रोडवरती, घोटी शिर्डी रोडवरती. आणि आता आपल्याला इथून राईट टर्न घ्यायचा आहे. सर्वतीर्थ ताकेत म्हणून लिहिलं आहे, आपल्याला त्या साईडला जाऊन राईट टर्न घ्यायचं आहे. आणि टोटल किलोमीटर्स आहेत 16 किलोमीटर्स आहे.
परत इथून आपल्याला जायचं आतमध्ये 16 किलोमीटर. मगाशी जेव्हा त्या रोडवरून घोटीला आलो तेव्हा 19 किलोमीटर होते आणि आता आहे 16 किलोमीटर. आणि 16 किलोमीटर नंतर आपण त्या ठिकाणी पोचू. खूप दिवसापासून इच्छा होती की मला त्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. आणि आज तो क्षण आला आहे, ती वेळ आली आहे ताकेरला जायचं. खूप वेळा मी घोटीवरून बघायचो पवनचक्क्या, पण मी कधी तिकडे गेलो नाही अजूनपर्यंत. सो आज चाललो आहे. आता तुम्हाला दिसत असतील पवनचक्क्या, तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे एवढ्यावरती. आता मला हे नाही समजत आहे मी तिकडे जाणार आहे की इकडे जाणार आहे, ते नाही समजत आहे. पण त्या पॉईंटचं नाव आहे एकदरे पॉईंट आहे त्या पॉईंटचं नाव. रोड कंडिशनबद्दल सांगायचं झालं तर 70% रोड खराब आहे, तर 30% रोड चांगले आहेत. आतमध्ये जेव्हा तुम्ही घोटीवरून आतमध्ये टर्न घ्याल एकदरे पॉईंटसाठी, तेव्हा बोलतो आहे मी. घोटी रूट हा चांगलाच आहे, फक्त आतमध्ये जेव्हा तुम्ही टर्न घेणार ना, ते गावागावातला रस्ता आहे तर थोडा खराब आहे. आता बघू शकता हा रोड आणि तो रोड फरक आहे. आता मला जायचं आहे वरती, मस्त व्ह्यू बघायला मिळणार मस्त. ते एवढी हवा आहे ना की मी बाईक चालू पण नाही शकत आहे, कारण चालवली ना तर ती राईट साईडला जाते, एवढी हवा आहे. आता बघा तुम्ही, हे बघा गाडी टोटली राईट साईडला जाते, एवढी हवा आहे मजबूत. हे बघा पूर्ण एवढी हेवी बाईक असून पण डायरेक्ट हवेने ती त्या साईडला टर्न होते. म्हणजे विचार करा वरती काय हवा असेल. आयला इथे तर बघायलाच नको. हा एक वेगळाच अनुभव आहे खरंच एक वेगळाच अनुभव आहे. आणि गाडी डायरेक्ट राईट साईडला जाते, एवढी हवा इकडे. हँडलच हात नाही आहे सरळ, डायरेक्ट राईट साईडला जाते. आता तुम्ही बघू शकता माझ्यासमोर पवनचक्क्या. खरंच यार खूप बेकार हालत झाली माझी. अजून पण वरती तसंच आहे, हवा कंटिन्युअसली हवा येते. हा काहीतरी वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी तरी, एकदम डिफरंट खरंच. अक्षरशः माझी बाईक राईट साईडला जाते, राईट साईडला पडते, हँडल त्या साईडला वळते, एवढा जोराचा वारा. इथे तरी नॉर्मल आहे, एवढं नाही वाटत आहे. आता मी ज्या ठिकाणी गेलो होतो एकदरे ठिकाण होतं, त्या ठिकाणाचं नाव होतं एकदरे. सो त्या ठिकाणी मी जाऊन एक फोटो पण क्लिक नाही केला, कारण अक्षरशः माझी एवढी परिस्थिती झाली होती की मी एका ठिकाणी स्थिर उभं पण राहू शकत नव्हतो, एवढा वारा होता, सोसाट्याचा वारा होता खरंच. सो त्यामुळे एक फोटो पण क्लिक नाही केला आहे किंवा व्हिडिओ नाही काढली आहे, काहीच नाही. मी स्वतःला सावरत होतो आणि माझ्या बाईकला सावरत होतो. सो त्यामुळे हे जे ठिकाण आहे ना ते तुम्हाला मी सगळेच नाही करणार येण्यासाठी, कारण तिकडे जाण्याचा रस्ता पण बरोबर नाही आहे, खूप बेकार रस्ता आहे. माहीत नाही आहे आता मी ज्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस तर खूप वारा होता, बाकीच्या दिवशी एवढा वारा असतो की नसतो माहीत नाही मला. पण आता मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी खूप वारा होता. सो त्यामुळे मी तुम्हाला सगळेच नाही करणार ते ठिकाण की तुम्ही जावा म्हणून. पण मी तर अनुभव घेतला आहे, तो खूप बेकार अनुभव होता, भयंकर. घोटी नाकावर काहीतरी चटरपटर खाईन आणि नंतर मग परतीचा प्रवास आहे तो चालू करेन. एकंदर ह्या राईडबद्दल आपण नंतर बोलू.
आता वाजले संध्याकाळचे 4 आणि टोटल किलोमीटर झाले आहेत 234 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत. 234 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत. आजच्या राईडबद्दल बोलायचं झालं तर खूप छान मस्त अशी ही राईड होती. फक्त तो एक किस्सा सोडला तर बाकी छान राईड होती. कारण एक दरेमध्ये जेव्हा गेलो होतो मी ताकेतला, तेव्हा तिकडे रस्ते खूप बेकार होते. प्लस ज्या ठिकाणी मी गेलो होतो, ज्या स्पॉटवर गेलो होतो, एक दरे म्हणून स्पॉट आहे जिथे पवनचक्क्या आहेत खूप, त्या ठिकाणी गेलो होतो. तिथे मला एक पण फोटो क्लिक वगैरे करता नाही आला, प्लस व्हिडिओ वगैरे काहीच करता नाही आला. तर त्यामुळे तो एक किस्सा सोडून बाकी सगळं ठीक होतं आणि छान होती. बाकी ऑल राईड सगळी छान होते. आणि हे काहीच डिसाइडेड नव्हतं, काहीच डिसाईड केलं नव्हतं मी की मला या ठिकाणी जायचं आहे वगैरे, काहीच फिक्स नव्हतं. घरातून निघालो फक्त की राईडला जायचं आहे, बस हेच उद्दिष्ट ठेवून निघालो होतो. आणि एवढे सगळे स्पॉट बघितले. आजचे स्पॉटची मी लिस्ट तुम्हाला सांगतो. फर्स्ट आपण बघितला अशोका वॉटरफॉल, जवळून नाही बघितला पण लांबून बघितला अशोका वॉटरफॉल. प्लस विहीगावचं ब्रिजच्या इकडचं ते आपण पाणी बघितलं, विहीगाव डॅम, वैतरणा डॅम बघितला. देन भावलीला आलो, भावलीला आपण भावली डॅम बघितला, भावली वॉटरफॉल बघितला, प्लस पीयू वॉटरफॉल बघितला. सो एवढे सगळे आपण वॉटरफॉल बघितले. प्लस जे व्ह्यूज होते भावलीला ते खूप छान होते, मस्त होते, बघण्यासारखे होते, ते आपण बघितले. सो हे सगळं अनप्लॅन होतं, म्हणजे मी काही प्लॅन करून ना आलो होतो. ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आणि या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.